नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील जे टॉपचे कापूस वाण येतात ते आपण जाणून घेणार आहोत. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कापसाची जी लागवड आहे ती सुरू झालेली आहे. बरेच शेतकरी आपले मेमध्ये कापसाची जी लागवड आहे ती करत असतात. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतात, कोणतं बियाणं आपण घ्यायचं, त्याचबरोबर कोणता वाण जास्त उत्पादन देईल, त्यानंतर गुलाबी जी बोंडाळी असते ती कोणत्या वाणामध्ये आपल्याला कमी येते त्याचा प्रादुर्भाव, त्याचबरोबर कमी पाण्यात कोणता वाण आपल्याला जास्त टिकतो आणि कोणत्या वाणाला मार्केटमध्ये जास्त भाव मिळतो, हे आपल्याला प्रश्न पडतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या चालणारे आणि शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळणारे जे टॉपचे कापूस वाण आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर कापसाचे जे बियाणं घेताना आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, त्या म्हणजे आपण फक्त कंपनीचं नाव बघून आपण बियाणं घ्यायचं नाही. तर आपल्या जमिनीचा प्रकार असेल, पाण्याची उपलब्धता, कोरडवाहू जमीन आहे की आपली बागायती आहे ती, त्याचबरोबर गुलाबी जी बोंडाळी असते त्याचा प्रादुर्भाव कोणत्या वाणामध्ये कमी प्रमाणात येतो ते, त्याचबरोबर फुटव्यांची जी संख्या आहे ती जास्त प्रमाणात आली पाहिजे, बोंडांची साईज जास्त आली पाहिजे आणि जी कापसाची क्वालिटी आहे ती चांगली आली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यामुळे उत्पादन चांगलं मिळतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारे आपला पैसा होतो. तर शेतकरी मित्रांनो, भारत सरकारने 2026मध्ये नवीन जे सीड व्हरायटी आहे यावर जास्त भर दिला आहे. त्यामुळे कॉटनची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढवण्यावर भारत सरकारचं लक्ष आहे. तर आता एक नंबरला जी येते ती RCH 659 BG. तर मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून सर्वात जास्त चर्चेत असलेलं वाण म्हणजे RCH 659 आहे. या वाणाची खासियत म्हणजे मोठं बोंड असतं, त्यानंतर जोरदार याचा फुटवा होतो, वेचणी जास्त प्रमाणात होते, त्याचबरोबर उत्पादन क्षमता आपली चांगली वाढते. हा वाण विशेष करून आपल्याला मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल या भागात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. जर खत व्यवस्थापन आणि पाणी जर आपण योग्य प्रमाणे जर दिलं तर हा वाण खूप भारी आहे आणि याचा आपल्याला रिझल्ट चांगला येतो, उत्पादन पण आपलं चांगलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, 2 नंबरवर जो येतो तो US 7067. हा वाण कमी पाण्यात टिकणारा म्हणून ओळखला जातो. याचे फायदे काय काय आहेत, तर पाऊस कमी जरी आला तरी टिकून राहतं, झाडाचं मजबूत बनतं, बोंड धारणा चांगली होती आणि कोरडवाहूसाठी हे उत्तम असं वाण आहे. काळ्या जमिनीत हा वाण खूप चांगला रिझल्ट देतो, आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न होतं. तर 3 नंबरवर जो येतो तो अजित 155. मराठवाड्यामध्ये या वाणाची मोठी क्रेज आहे शेतकरी मित्रांनो. कारण काय, तर सुरुवातीची वाढ चांगली जलद होते, फुटवा पण जास्त येतो, त्याचबरोबर बोंडाची सेटिंग पण भारी होते आणि वेचणी चांगली होती. काही शेतकरी सांगतात की गुलाबी जे बोंडाळीचा जो प्रादुर्भाव आहे तुलनेने या वाणामध्ये आपल्याला कमी दिसून येतो. तर 4थ्या नंबरवर जो येतो तो बन्नी BT. हा जुना आणि विश्वासू वाण आहे. आजही अनेक शेतकरी बन्नी BTवर विश्वास ठेवतात. कारण काय, तर कमी खर्च लागतो, स्थिर उत्पादन असतं आणि कोरडवाहूमध्ये चांगला टिकतो. भारतामध्ये बन्नी BT हा हायब्रिड म्हणून प्रसिद्ध आहे. आता शेतकरी मित्रांनो, 5व्या नंबरला जो येतो मैको 7351. हा वाण बागायती शेतकऱ्यांसाठी भारी ऑप्शन आहे. याचे फायदे काय, तर झाडाची वाढ चांगली होती, बोंडांची संख्या जास्त प्रमाणात येते, हिरवटपणा चांगला राहतो आणि उत्पादन क्षमता आपली चांगली होते. पाणी आणि खत जर आपण योग्य प्रमाणात जर दिलं तर हा वाण जबरदस्त प्रोडक्शन आपल्याला देऊन जातो. तर त्यानंतर नंबर 6वर जो येतो तो NCS 145. विदर्भात या वाणांना मोठी मागणी आहे. कारण काय, तर फायबर क्वालिटी चांगली आहे, मार्केटमध्ये डिमांड पण चांगली आहे, बोंडांची साईज भारी येते, झाडाचा टिकाव चांगला होतो, एक्सपोर्ट क्वालिटी कॉटनसाठी आपल्याला या भागात या वाणांना पसंती दिली जाते. तर नंबर 7वर जो येतो तो ATM अंकुर वाण. कमी पावसाच्या भागासाठी हे वाण ओळखले जातात. यामध्ये फुटवा जास्त प्रमाणात होतो, बोंडांची संख्या जास्त येते, कमी पाण्यात टिकाव धरून राहतो आणि स्थिर उत्पादन होतं. तर शेतकरी मित्रांनो, अंकुर हायब्रिड व्हरायटी जी आहे बद्दल अनेक शेतकरी चांगला प्रतिसाद देताना आपल्याला आढळून येतात. तर गुलाबी बोंडाळीपासून बचाव जर करायचा असला तर आपल्याला मित्रांनो कोणताही वाण 100% सुरक्षित नसतो. गुलाबी बोंडाळीसाठी वाचवण्यासाठी आपल्याला वेळेवर लागवड करावी लागते, जास्त नंतर आपल्याला टाळावं लागतं, त्याचबरोबर ट्रॅप आपल्याला वापरावं लागतात आणि नियमित आपल्याला प्लॉटचं निरीक्षण करावं लागतं, उशिरा वेचणी आपल्याला टाळावं लागते.